म्हणजे पहिले जीवन हत्ये संबंधी, दुसरे चोरी संबंधी आणि तिसरे वैयक्तिक अनिती संबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि पाचवे मद्यपानासंबंधी. म्हणजे भगवंत म्हणतात की शीलाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे खूप काही अर्थ आहे, परंतु लोक काय म्हणजे मानत नाहीत. भगवंत म्हणतात की ज्याला शील प्राप्त होते तेव्हा हे सर्व जग बदलू शकतं. तर भगवंताने आपल्याला काय सांगितलं आहे, जे स्त्रियांचा आदर करत नाहीत, ते स्त्रियांना कोणी शिकू देत नाही, त्यांच्या मनामध्ये शील नाही. त्यांना वाटतं की मुली शिकू नये, त्यांनी असंच आपल्या घरातलं काम करावं. कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये पहिल्याच्या काळामध्ये जर मुलगी विधवा झाली की तिला असं घरचं वेगळं काम करावं लागत असेल आणि ती कधीच आनंद व्यक्त करू नाही शकत. तिने जर कधी खुश झाली, कधी आनंद तिला आला की त्या आनंदाला ते लोक काय करायचे, फेकून टाकायचे. तिला दुःखाच्या वाटेला नेण्यासाठी लोक प्रयत्न करायचे. म्हणून भगवंत म्हणतात की शील, ज्या माणसाकडे शील आहे ते शीलाने सर्वात उच्च ठरू शकतो. तर काल आपण एका माणसाची गोष्ट पाहिली होती. तो काय करत होता, हातामध्ये मशाल घेऊन हिंडत होता. त्या माणसाचे नाव तुम्हाला आठवतं का, हे आपण थोडक्यात आपण आज ते चर्चा करूया. कारण त्याला वाटलं लागलं की हे जग खूप अनंत आहे आणि अनंत जगामध्ये खूप जीव हत्या होतात, लोकांच्या मनामध्ये अंधकार आहे आणि ते अंधकार नष्ट करण्यासाठी मी काय करेन, हातामध्ये मशाल घेऊन मी लोकांना प्रकाश दाखवण्याकडे जाईल, असं त्या माणसाने म्हणलं होतं. तुम्ही सांगू शकता का त्या माणसाचं नाव काय होतं, त्या मनुष्याचं नाव काय होतं, ते हातामध्ये मशाल घेऊन हिंडत होतं. त्याला लोक काय म्हणायचे ते आपण कालच्या गोष्टीमध्ये पाहिलं होतं. आणि भगवंत त्याला काय शिकवितात, शीलासंबंधी, प्रज्ञासंबंधी ह्याच्याबद्दल शिकवतात, ते आपण काल पाहिलं होतं. तेच म्हणजे भगवान बुद्ध सांगतात. तीच आपण एका ब्रह्मचारी, त्या माणसाचं नाव होतं ब्रह्मचारी. ते काय करायचं, हातामध्ये मशाल घ्यायचा आणि लोकांना प्रकाश दाखवण्याकडे जायचा. आणि एका दिवशी भगवान बुद्धाच्या आजूबाजूला खूप जनमुदाय जमला होता. त्या जनमुदायामध्ये तो होता. तेव्हा भगवंतानी पाहिला आणि भगवंत म्हणले, अरे तू इकडे, तू हातामध्ये मशाल का घेऊन आहेस, असं उभा का आहेस घेऊन. तर ते म्हणतो की भगवंत, मी या जगामध्ये अंधकार आहे, अंधकाराला नष्ट करण्यासाठी मी हातामध्ये मशाल घेऊन आहे. तेव्हा भगवंत म्हणतात, तुझ्यामध्ये आहे का, काय आहे, बुद्ध म्हणजे शब्द आहेत का, शब्द विद्या आहे का, विद्या आहे का, युद्ध विद्या आहे का, असे त्या 4 विद्येचे भगवंताला आकलन करून देतात. तेव्हा म्हणतो की भगवंत, माझ्याकडे असलं काहीच नाही. कारण त्याच्याकडे शब्द विद्या असते. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे शब्द विद्या होती. त्याने कधीच कोणत्या काठीचा मार केला नाही, कोणत्या तलवारीचा मार केला नाही, तशी विद्या बाबासाहेबांकडे होते. म्हणून भगवंत म्हणतात, प्रत्येक माणसाकडे शब्द विद्या असली पाहिजे. म्हणजे कुठं वाद करत असेल त्याला शब्दाने जिंकलं पाहिजे, आपल्या शब्दाच्या जोरावर जिंकलं पाहिजे आणि आपल्या बुद्धीवर जिंकलं पाहिजे, बुद्धीच्या जोरावर जिंकलं पाहिजे. जर आपण इकडे तिकडं भांडण लागले, काही इकडे कोणाच्या हत्या वगैरे येत असेल की आपण लगेच आपल्या घरातले काठ्या लाकडं घेऊन मिळतो आणि त्याला मारायचा प्रयत्न करतो. कारण जर तुम्हाला कोणी वाईट शिवाय दिल्याच आपल्या मनामध्ये काय प्रश्न उत्पन्न होतो की ह्याने मला वाईट शिवाय दिली, ह्याचा मी जीव घेईल किंवा ह्याला मी मारील किंवा ह्याला पोलिसात देईल. परंतु आपण त्याच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करत नाही. तुझी काय अडचण आहे, काय नाही. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढ्या काळामध्ये अन्याय होत होता, तेव्हा बाबासाहेबांनी कोणती तलवार घेतली नाही. त्यांनी असा विचार केला की मी त्यांचा जीव घेईल, त्यांची हत्या करेल, त्यांना मी मारेल, त्यांना मी असं तसं करेल. म्हणजे बाबासाहेबांनी फक्त आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या शब्दाच्या विद्यावर लोकांना जिंकून काढलेले आहे. जर हे जग शब्दांच्या विद्यावर चालायला लागलं, विचार करून जगायला लागलं, तर हे जग किती सुंदर होईल असं भगवान बुद्धाला वाटतं. आणि भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये शील सुद्धा आहे आणि प्रज्ञा सुद्धा आहे. प्रज्ञा म्हणजे कोणती पण गोष्ट करायची असेल तर ती विचार करून केली पाहिजे. कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर विचार करून केला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात, जेव्हा दुःखी होतो माणूस, जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा कधीच त्याने कोणता निर्णय नाही घेतला पाहिजे. जेव्हा तो दुःखात निर्णय घेतो तो खूप नास्तारक ठरतो. कारण कोणत्या माणसाला दुःख आल्याबरोबरच आपल्या मनात काय विचार लागतो की मी आता मरून जाईल किंवा माझ्या जीवाभराचं काही वाईट वेगळा करून घेईल. ते दुःखांचे विचार राहतात. म्हणून भगवंत म्हणतात, जेव्हा माणसाला दुःख येतं, दुःखामध्ये कोणतेच निर्णय घेऊ नये. आपल्या मुलाबाळांना सोडण्याचे निर्णय घेऊ नये, जीव सोडण्याचे निर्णय घेऊ नये, आपल्या जीवाचं बरं वाईट करण्याचा निर्णय घेऊ नये. कारण दुःख जे आहे माणसाच्या प्रत्येक जीवनामध्ये आहे.
म्हणजे दुःख जर तुमच्या मनात शिरलं आणि त्या क्षणी तुमचा कोणता निर्णय असेल की मी असं तसं करेल, ते जेव्हा तुमचं दुःख शांत होईल आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुख येतील तेव्हा तुमचा त्याला पश्चाताप व्हायला लागेल, अरे मी उगाच केलं, जेव्हा दुःख शांत होतं. म्हणून भगवंत म्हणतात जीवनामध्ये सुख पण आहे आणि दुःख पण आहे, दुःखाला अंत नाही आणि सुखाला पण अंत नाही. माणसाचे कर्म जसे त्याने चांगले चाललेले कर्म करत जाईल तसे तसे त्याच्या जीवनामध्ये सुख येत जाईल. तरी दुःख नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे ते शील आहे. तुम्हाला तुमच्या जीवनातून दुःख नष्ट करायचे आहे, कायमस्वरूपी तुमच्या जीवनातून दुःख नष्ट करायचे आहे, तर एकच मार्ग आहे ते म्हणजे शील. त्या शीलामध्ये भगवान खूप काय मार्ग सांगितलेले आहेत. कोणते मार्ग? पहिले म्हणजे जीव हत्ये संबंधी. पहिले म्हणजे कोणत्या मुख्य जनावरांची जीव हत्या करू नये. कारण इकडे कोणता नवस वगैरे फेडायचा असला, कोणता असं बकरी वगैरे कापायचं असलं, केस जर देवाला द्यायचं असले की आपण पहिल्या प्रथम गाडीमध्ये बकरं घालतो आणि बकऱ्याचं तिथे मुडकं कापून त्याची हत्या करतो. ती म्हणजे खूप मोठी जीव हत्या होते. तर आपण काल पाहिलं होतं, जे विजेता नावाचे एक राजा होता त्याने तेल मधावर आपले यज्ञ पोटलं. ते ब्राह्मण म्हणला की मी यज्ञ कसं करू, आमच्या यज्ञामध्ये सर्व बकने सर्वांची हत्या केली जाते. तेव्हा भगवंत होतात, अरे ब्राह्मणा, अरे मूर्खा, हे असं करू नकोस. कारण हत्या केल्यास तुमच्या घरातले संकट दूर होणार नाही. कारण काही या जगामध्ये असे काही ब्राह्मण लोक आहेत, त्यांनी आपल्या मनामध्ये काय पेटून ठेवलेलं आहे की तुम्ही जर कोणत्या देवीला नवस केला तर ते तुम्ही फेडला नाही तर तुमच्या जीवनामध्ये संकट येतील, तुमच्या जीवनाचा संकटाचा अंत होईल. आणि जर तुम्ही त्या देवीला त्याची इच्छाप्रमाणे तुम्ही दिला तर तुमच्या जीवनाचे सर्व संकट दूर होऊन जातील. अशी त्या ब्राह्मणाने आपल्या मनामध्ये देव, दगड, आत्मा, कर्म म्हणजे सर्व नरक स्वर्ग सर्व आपल्या आयुष्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. ते सर्व घाण कचरा आपल्या आयुष्यामध्ये भरून ठेवलेला आहे, आपल्या जीवनामध्ये भरून ठेवलेला आहे, आपल्या मनामध्ये वाईट गढूळ पाणी करून ठेवलेलं आहे. आपल्या मनामध्ये थोडं सुद्धा स्वच्छ पाणी नाही, कारण आपल्या मनामध्ये सील नाही. ज्याच्याकडे सील असतं ते माणसाचं पाणी स्वच्छ असतं. कारण आताच्या जगामध्ये जास्तीत जास्त गढूळ पाणी व्हायला लागलेलं आहे. गढूळ पाणी कशाप्रमाणे? माणसाचं मन गढूळ व्हायला लागलं आहे, त्याला मी गढूळ पाणी म्हणत आहे. कारण माणसाच्या मनामध्ये खरं मन उरलेलं आहे. खरं मन म्हणजे प्रेमाचं पाणी, चांगलं पाणी, स्वच्छ पाणी. आणि गढूळ पाणी म्हणजे वाईट पाणी, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. जीव हत्या करणे, चोरी करणे, अनिती संबंधी, खोटे बोलायचं, मद्यपान करायचं, हे सर्व गोष्टी या वाईट मनामध्ये चित्तून आहेत. कोणता निर्णय घ्यायचा असेल की वाईट मन लगेच खंबीर होता आणि म्हणते की तू कर जे वाईट आहे ते, आणि ते खरं मन म्हणते की हे तू करू नकोस. जर तुला दारू प्यायचं असेल, तुला मद्यपान करायचं असेल, तेव्हा ते दोन मन तुला आतल्या मनातून बोलतात की तू केल्याने, पहिलं वाईट मन म्हणते की हे तू कर, हे केल्याच्या जीवाला आनंद भेटेल, तुला उत्साह भेटेल, ते म्हणजे वाईट मन. तुम्ही एकदा दारू पिला की जे दुसरा दारू पिणारा असतो त्याची तो इज्जत करायला लागतो, म्हणजे बेवड्याची इज्जत करायला लागतो. त्याला वाटतं की मी सर्वात मोठा उच्च माणूस आहे, तो आपले भाषण ठोकायला लागतो. त्याला वाटतं की माझं भाषण सर्वात उच्च आहे, ते म्हणजे दारू पिणारा माणूस. तुला वाटतं की आता मी दारू पिलो, मला एवढी भारी नशा झाली, आता मी सिगरेट पिलो, मला एवढी भारी नशा झाली. ते पुढचे लोक आहेत त्याला भारी समजतात, म्हणून तो स्वतःला एवढा गर्विष्ठ समजायला लागतो, एवढा भारी समजायला लागतो की आपलं ज्ञान लोकांना वाटत लागतो. कळो ना कळो उगाच लोकांना काही पण सांगत फिरतो, तू असा, तू तसा नेता आहे, असा कसा, काही पण ते दारूच्या नशात बोलतो. तुला वाटतं की मी जे ज्ञान देत आहे ते लोकांना खूप चांगलं जात आहे. म्हणजे भगवंत म्हणतात, मद्यपान करणाऱ्या माणसाला जी दुसरी संगत असती ती संगतच त्याला बिघडवते, ती संगत त्याची इज्जत करते. त्याला वाटते की माझी जे संगत आहेत, माझे जे बाकीचे पोर आहेत ते पण माझ्यासारखे करतात आणि ते माझी इज्जत करतात, म्हणून मी अजून पेन, असे त्यांचे विचार. परंतु भगवंत म्हणतात, अरे मद्यपान करू नका, आपल्या धमामध्ये असं मद्यपान करायचं नाही, आपल्या धमामध्ये गढूळ पाणी करायचं नाही. आपल्या माझा धम्म कसा आहे? सत्याचा धम्म आहे, चांगला धर्म आहे, प्रेमाचा धम्म आहे. तुम्ही जर एकदा माझ्या धर्मामध्ये प्रवेश केला, तुम्ही जर माझ्या धर्माला एकदा अनुसरला, माझ्या धर्मामध्ये तुम्हाला खूप काही सत्यता भेटून जाईल, अशी तुम्हाला सत्यता कोणत्या इतर धर्मामध्ये भेटणार नाही. कारण इतर धर्मामध्ये जास्तीत जास्त कशाचं नाव घेतलं जातं? पहिल्या प्रथम परमेश्वराचं नाव घेतलं जातं, दुसऱ्या प्रथम ईश्वराचं नाव घेतलं जातं. असे जे देव, हनुमान, कृष्णा, गणपती, महादेव, अशी इतर देवाचे ते वाचता करतात, इतर देवाचे ते संपादन करतात. आणि तेच म्हणतात की जर तुम्ही या दगडाला सिंदूर लावला की तुमच्या जीवनातले संकट दूर होतील, जर तुम्ही या दगडाला नवस केला तर तुमच्या जीवनातले संकट दूर होतील, जर तुम्ही या देवीला नवस केला तुमच्या जे लेकरू नाही, ज्याला बाळ नाही त्याला बाळ होईल, असे ते विचार लावतात.
आपण जसं जग म्हणेल तसं आपण करायला लागतो. एकदा एखाद्या माणसाची गोष्ट भरली, तीच एकूण एका पडेल अशी जात जाती, ती साखळी बनते. म्हणजे ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला सांगली होती, ती व्यक्ती इतरांना सांगेल, ती व्यक्ती इतरांना सांगेल आणि इकडे सांगत तिला जगात वार्ता पसरली. म्हणजे असं पण होतं की कुणाला बाळ प्राप्त करायचं असेल आणि कोणी सांगितलं की अगं बाई तू त्या देवीकडे जा, त्या देवीला तू जाऊन काहीतरी नवस बोल, तू काय कर त्या देवीकडे जा आणि त्या देवीला नवस फेड, कारण त्या देवीमुळे माझ्या जीवनामध्ये माझ्या गर्भामध्ये एक बाळ उत्पन्न झाले, त्या देवीने तुला नवस दिल्यामुळे मला बाळ उत्पन्न झालेलं आहे. अशी एक बाई दुसऱ्या बाईला सांगते. मग तीच लगेच आपल्या लेकीला सांगते, अगं बाई हे असं झालं, एक बाई आलती त्या देवीला आपण जाऊया. असा प्रश्न. म्हणजे एक गोष्ट इकडून इकडं काढायला पडली की ती गोष्ट तिकडून तिकडं पळते. एका बाईला सांगितलं, नंतर तीच बाई आपल्या लेकीला सांगते आणि लेक येऊन देवीला नवस करते. ते नवस बरोबर झाला की तीच बाई दुसरीला सांगते, तीच लेक तिसरीला सांगते. असं सांगत जगामध्ये अंधकार वाढलेला आहे, अंधविश्वास वाढलेला आहे. ही तर एक साखळी बनत जात आहे. परंतु भगवंत म्हणतात ही साखळी काय बनत आहे? दुष्ट विचाराने बनत आहे, पापाने बनत आहे, जीव हत्येने बनत आहे, चोरीने बनत आहे आणि खोटे बोलल्याने होत आहे. हे खोटे बोलायचं बोलतो, आपल्याला मूल प्राप्त हो न हो, परंतु खोटे बोलायचं बोलतो. या जगामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही जो खोटं बोलत नाही. हर एक व्यक्ती या जगामध्ये खोटं बोलतो. असा मला एक व्यक्ती घेऊन दाखवा त्या आयुष्यात कधीच खोटा बोलला नसेल, त्याने आयुष्यामध्ये येऊन नेहमी खरंच बोलला असेल, त्याने कधीच कोणती चूक त्याने आपल्यापासून लपवली नसेल. असा व्यक्ती तुम्ही कधीतरी मला धुडून दाखवा. असे म्हणतात भगवंत. या जगामध्ये कोणताच व्यक्ती नाही जे खरं बोलेल, कारण या जगामध्ये खरं कुणाला आवडतच नाही. जर आपण खरं बोलण्याचा प्रयत्न केलो तर जे वाईट लोक राहतात त्या खऱ्याला दबवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या वाईटाला खोट्याला उच्च ठरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या जगामध्ये खऱ्यांचं काही चालतच नाही. आपण म्हणतो की भगवानबद्दल धम्म हा खऱ्याचा आहे, भगवानमध्ये सांगतात की खरं बोला, खोटं बोलू नका. आपण आता उद्यापासून खरं बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याकडून आता काही चूक घडली तर सुद्धा मी म्हणत आहे, आई माझ्याकडून ही चूक घडली, माझ्याकडून ही चूक घडली, भाऊ माझ्याकडून ही चूक घडली, मित्र हे माझ्याकडून चूक घडली. पण आपण त्याला जेव्हा आपण आपली चूक सांगतो तेव्हा तो शांत बसणार नाही.